नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, इथे अर्जुन सायलीला सांगत असतो की मी एका ऑफिसच्या मीटिंगला जाऊन येतो, मग तुला प्रतिमा आत्याच्या घरी सोडवतो. तर ती त्याला आत्ता मनातलं सांगत नाही, कारण तिला टेप रेकॉर्डर शोधायला जायचे. तर ती त्याला फक्त मानेने होकार देते की मी तुमच्यासोबत येईल. खरं तर तिने मनातले मनात ठरवले, अर्जुन घराबाहेर गेल्या गेल्या ती तिच्या कामासाठी बाहेर पडणार आहे. तर ती त्याला त्या वेळेला हो म्हणते. आता इथे जायची गडबड चालू असताना अर्जुनच्या कोटचं बटन तुटतं. मग तो तिला लावायला देतो. इथे सायली पटापट बटन लावत असते आणि अर्जुन सांगू लागतो, तुझ्या कपाटात ना तन्वीचे फोटो होते, ते सगळे मी आजीला परत केले, कारण तेव्हा आजीला आठवत नव्हतं म्हणून तू ठेवले होते, पण आता तुला सगळं काही आठवायला लागले तर मी ते आजीला परत केले. तरी ते तन्वी आपली सायली म्हणते, का केलं तुम्ही असं? तर तो म्हणतो, खरं तर मला आवडतच नाही. सतत ना आजी आणि प्रतिमा त्या म्हणत असतात की तुझ्या पोटी तन्वी जन्माला येणार आहे. ही कसलं लॉजिक आहे? मला अजिबात पटत नाही. कोणी आपल्या बाळाला कोणाचं नाव दिलेलं, मला फक्त आपलं बाळ आणि तू जास्त महत्त्वाची आहे. मला हे सतत हे लोक जे बोलतात ते अजिबात आवडत नाही, पण कोणाला वाईट वाटू नये म्हणून मी फक्त ऐकत असतो. आता हे सगळं मनातली गोष्ट आता इथे अर्जुनने सांगितलेली असते सायलीला. सायली म्हणते की आता यांना ह्या क्षणाला जर मी टेप रेकॉर्डिंग किंवा त्या कॅसेटबद्दल सांगितलं तर हे जास्तच माझ्यावर चिडतील. आत्ता यांच्यापासून काही गोष्टी लपवलेल्याच बरा. तर इथे अर्जुन पटापट कोट घालतो, आलो मी जाऊन, तुला मग सोडवायला येईन असंही सांगतो. तर तो घाईगडबडीत निघून जातो. आता इथे सायली मनात विचार करते, हा गेलाय तर चुपचाप जाऊन मी टेप रेकॉर्डर शोधून आणते, नाहीतर हा पुन्हा वापस आला आणि मला कितीतरी प्रश्न विचारेल. आणि हे याला आवडत नाही की मी सारखं तन्वीच्या विषयी बोलते, पण मला ह्या गोष्टीची फार उत्सुकता आहे की तिचा आवाज कसा असेल, का कुणास ठाऊक. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला एकटीला शोधावी लागणार. अस्मिता इथे तयारी करत आहे स्वतःच्या जॉबसाठी. तर ती तिचं रिझल्ट, तिचे जे काही डॉक्युमेंट्स असतात ते सगळे चेक करत असते आणि सगळे डॉक्युमेंट एकदम व्यवस्थित आहे, तर हे सगळे देऊनच मी माझ्या जॉबसाठी अप्लाय करू शकते. आयुष्यात पहिल्यांदा अप्लाय करते, पण त्याच्यासाठी रिझ्यूम लिहावा लागेल, तर कसा लिहायचा तेही तिला समजेना. त्याच्यासाठी ती आता एक दोन व्हिडिओ बघू लागते, ज्या व्हिडिओमधनं तिला माहिती मिळेल की कसं रिझ्यूम लिहितात, कसं अपॉइंटमेंट लेटर एखाद्याला द्यायचं, ते सगळं काही ती मोबाईलवरती सर्च करून पाहू लागते आणि माहिती मिळवू लागते, कारण ह्या कधी आधी तिने असं केलेलंच नव्हतं. आता आपल्याला इकडे पाहायला मिळेल की सायली त्या मोबाईलवरच्या ॲड्रेसवरती तिथे पोचते, ज्या शॉपमध्ये जुन्या गोष्टी मिळतात. टेप रेकॉर्डर तिला तिथेच मिळालं. तिने ती टेप रेकॉर्डर घेतल्यानंतर व्यवस्थित चालतं आहे की नाही म्हणून चेकही केलं, व्यवस्थित चालू आहे. तर तो व्यक्ती सांगत असतो, कसलाही प्रॉब्लेम आला तर माझ्याकडे घेऊन या, मी पुन्हा तुम्हाला दुरुस्ती करून देईल, आमच्याकडे अँटिक वस्तू भरपूर असतात असं तिथे त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतं. आता इथे एका थर्ड पर्सनची एंट्री झाली आहे. तो व्यक्ती कोण आहे, त्याला कोणी पाठवलं आहे आणि तो सायलीवरती नजर का ठेवतो आहे, ह्या कितीतरी प्रश्नांची उत्तर आता आपल्याला पुढे जाऊनच कळणार. आता इथे तो व्यक्ती इथे सायलीचे फोटोज काढू लागतो आणि तिच्या नकळतपणे तिला तो पिछा करून, पाठलाग करून ती कुठे जाते, काय करते ह्या गोष्टी वॉच ठेवतो आहे. इथे सायलीला ह्या गोष्टीची जाणीवही नाही की कोणीतरी आपला पाठलाग करू शकतो, पण हा व्यक्ती कोण, सगळ्यांना प्रश्न पडला आहे. आता आपल्याला इकडे पाहायला मिळणार की ज्या वेळेला तयारी करत असते ना अस्मिता, रिझ्यूम वगैरे कसं बनवायचं, तर त्याच वेळेला बाळ उठतं, बाळ रडत असतं. आता ही एकटी बाई कशी दोन गोष्टी मॅनेज करणार, हे जीवनाचं जे सत्य आहे ते आता आपल्याला पाहायला मिळणार. एकटीने बाई काय काय करणार, बाळाला सांभाळणार, घर सांभाळणार, स्वतःचं करिअर बनवणार, ह्या सगळ्या गोष्टीवरची तारेवरची कसरत आता अस्मिताची सुरू झाली. खरं तर अस्तित्व निर्माण करण्याची अस्मिताची वेळ सुरू झाली आहे. त्याच्यासाठी ती स्वतः एकटी धडपडणार आणि स्वतःचे मार्ग काढणार. तिला कुणाचीही मदत नको आहे. दरवेळेला तिने आजपर्यंत आईवडील, भाऊ यांची मदत घेतली, पण आज तिने ठरवलं की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहणार, स्वतः उभी राहणार आणि माझं आयुष्य स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार. आपल्याला पाहायला मिळते की इथे ज्या वेळेला सायली गाडीत बसते, तर ती गाडीत बसून जायला निघते, तर त्याच वेळेला तिच्या मागावर असलेल्या व्यक्तीला एक व्यक्ती फोन करतो आणि विचारतो, कुठे आहे तू? तर तो सांगतो, मी सायलीच्या मागावर आहे. ती कुठे जाते, काय करते, मी ते सगळं काही तिचा पाठलाग करून माहिती मिळवतो आणि तुम्हाला लवकरच कळवतो. आता हा डिटेक्टिव्ह आहे की हा कोण व्यक्ती आहे जो सायलीच्या मागावर आहे, हा कुठल्या हेतूने तिचा पाठलाग करतो आहे, चांगला आहे, वाईट आहे, हे सगळं काही आपल्याला पुढे गेल्यावरच कळणार. सगळ्यांना मला तर पडला बाबा हा प्रश्न की याला कोणी पाठवले, तर मला थोडासा डाऊट आहे की याला ना बहुतेक महिपतनेच पाठवले. महिपत चांगलं बनण्याचं नाटक करतो आहे असं मला वाटते. पण आता आपण पुढे पाहूया काय होतं आहे सायलीचं आणि त्या व्यक्तीचं.
आता इथे आपल्याला हेही पाहायला मिळणार की अस्मिता घरामध्ये खोटं बोलते की मला डॉक्टरांकडे जायचं आहे, मी बाहेर चालले, बाळाकडे लक्ष ठेव, स्मितकडे व्यवस्थित लक्ष ठेव. तर इथे विमलला स्मित म्हणता येत नाही, तर ती म्हणते की हे किती अवघड नाव आहे, मला असं वाटतं आपण त्याला गोलू मोलू काहीतरी म्हणूया. तर इथे अस्मिता म्हणते कशाला, इतकं सुंदर नाव आहे माझ्या बाळाचं, कशाला त्या नावाचं तोडफोड करताय. पण काही केल्या विमलला समित आणि स्मित असंच म्हणता येत नव्हतं. तर ती म्हणते की माझ्यासाठी तरी गोलू म्हणूयात ना. बरं बाई, असं म्हणत अस्मिता म्हणते तुझ्या गोलूकडे लक्ष ठेव आणि त्याला फॉर्म्युला वगैरे बनवून त्याला व्यवस्थित पाजून द्या. तर इथे ती जायला निघते, तर तिची आई म्हणते एक काम करते, मी पण तुझ्यासोबत येते. तर तिचं म्हणणं असतं की नको आई, मी एकटीच जाते, मला माझ्या आयुष्यात आता नवीन सुरुवात करायची आहे, तर नव्याने मी माझ्या आयुष्याची लढाई लढते, मला लढू दे, मला शिकू दे, पाण्यात पडलं तरच मी शिकेल पोहायला. आज नाकातोंडात पाणी जाईल, उद्या जाईल, पण एक ना एक दिवस तर मी पोहलच ना. बरं, आता तिच्या ह्या सगळ्या गोष्टीला साथ द्यायची म्हणून कल्पना तिला म्हणते ठीक आहे तू जा, पण कर जाऊ का, तू जे जॉब करण्याचं ते 8 तास जर ते तो आत्ता तरी नको, कारण तुझं बाळ खूप लहान आहे, त्याला तुझी गरज आहे. पैसे कमवणं आता आपल्याकडे महत्त्वाची गरज नाही ना, तू तुझं पहिले बाळाकडे लक्ष दे. त्या क्षणाला तरी अस्मिता हो म्हणते, पण खरं तर अस्मिता घरच्यांशी खोटं बोलून जॉब शोधण्यासाठी जाते हे ती कुणालाही सांगत नाही. तिच्या आईला म्हणते की मी आलेच हॉस्पिटलमध्ये जाऊन, मला जरा त्रास होतो आहे, मी आले की मग बाकीचं नंतर बोलूया, असं म्हणत ती तिथून पळ काढत असते. पण कल्पना तिला वारंवार सांगते की जॉबच्या भानगडीत आत्ता पडू नको, आत्ता तुला त्याची गरज नाही, बाळाला तुझी जास्त गरज आहे, आणि बाकी सगळं आम्ही आहोतच पाहायला आईवडील म्हणून. आता तिच्या मनाला थोडीशी खंत पण जाणवते की किती दिवस मी माझ्या आईवडिलांवर अवलंबून होते, आणि आता त्याच्यात भर म्हणून माझ्या मुलालाही घेऊन इथे राहू नको, मला जॉब करायचं आहे, मनाशी ठरवते आणि घराबाहेर पाय ठेवते. ती कल्पनाला खरं तर वाईट वाटत असते की माझी मुलगी मनाने किती दाखवते की मी किती स्ट्रॉंग आहे, पण तिच्या मनात किती गोष्टींचं काहूर आहे, ती कोणाला समजूनच देत नाही. खरं तर हे काहूरच आता तिच्या यशाची वाटचाल आपण म्हणू शकतो की करून देईल. तर ती आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जॉबसाठी अप्लाय करू लागली. त्या तिथे गेल्यानंतर तिला आयुष्याचे खरे अडथळे, खरे प्रसंग तिला दिसायला लागले. जॉब मिळणं म्हणजे काही खाऊची गोष्ट नाही, असं गेलं आणि असं मिळालं. तर आपल्याला इकडे पाहायला मिळणार की आपला अर्जुन घाईगडबडी असा घरी आलेला असतो मीटिंग आटपून, कारण त्याला सायलीला सोडवायला जायचं असतं. घरी आल्यावर तो आईला विचारतो की सायली कुठे, तर त्याची आई सांगते की तू गेल्याच्या 2-5 मिनटातच ती तुझ्या मागे घराच्या बाहेर गेली, कारण तिला प्रतिमाच्या घरी जायचं होतं. तर अर्जुन म्हणतो असं का केलं, मी तिला सांगून गेलो होतो की मी तुला सोडवायला येईल. मग घरातले सगळे हसू लागतात, काय बाबा किती जीव असावा एखाद्याचा बायकोवरती एवढा, आणि सगळेजण त्याला चिडवू लागतात. अर्जुन रागवतो, नाही आम्ही आत्ताच बायकोला फोन करतो आणि तिच्यावर चिडतोच, बरं मी तिला सोडवायला प्रतिमा त्याच्या घरी येणार होतो तरी पण ती का गेली. मग तो तिला कॉल करू लागतो. आता तो महाशय कॉल करतोय आणि ती काही केल्या फोन उचले ना, कारण ती गेली आहे तिच्या सिक्रेट मिशनवरती टेप रेकॉर्डर शोधायला. आता इथे कल्पना त्याला म्हणत असते की किती उतावळी आहे बाबा तू, 2 तास नाही झाली तुझ्या बायकोला माहेरी जाऊन, तरी तुला सतत तिला फोन करून कॉल करून त्रास द्यायचा आहे, नको रे देऊ तिला त्रास. पण तिला तो म्हणतो की नाही आई थांब, मी तिच्याशी भांडतोच आता, पण ती फोन उचलत नाही. या गोष्टीचा संताप त्याला होऊ लागतो. मग तो लगेच प्रतिमा त्याला कॉल करतो आणि म्हणतो की सायलीकडे फोन दे, ती फोन उचलत नाही. तर ती त्याला म्हणते की अरे ती तुमच्याच घरी गेली आहे, अजून आलेली नाही. आता हे नवीनच गोष्ट आता अर्जुनच्या कानावर पडली आहे. तिला जाऊन बराच वेळ झाला आणि ती घरीच गेलेली नाही. हा काय प्रसंग, हा काय प्रकार, तिला रस्त्यात काही झालं तर. ह्या गोष्टीचं टेन्शन आता अर्जुनला आलं आहे. तो सगळ्यांसमोर सांगू लागतो कल्पनालाही की ती प्रतिमा त्याच्या घरी पोचलीच नाही. तर कल्पनाचं म्हणणं असतं की तिला तासभर होऊन गेलं आहे जाऊन, एवढा वेळ तर नाही लागणार तिला पोचायला, मग ती गेली कुठे. सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात. प्रतिमा त्याला अर्जुन सांगू लागतो की तिला जाऊन इथून बराच वेळ झाला आहे आणि ती इथेही नाही, ती तिथेही नाही, मग एवढा वेळ ती कुठे असेल, तिला शोधायचं कसं. प्रतिमाही म्हणते मी तिला कॉल केला पण ती कॉलच उचलत नाही, आता कसं समजायचं आपण. तर अर्जुन म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी स्वतः जातीने जाऊन पाहतो कुठे कुठे असेल ती, ह्या गोष्टीचा अंदाज घेतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यांचं हे काळजीपूर्वक बोलणं चालू असतानाच आपली सायली दारात येते आणि प्रतिमा आत्याला म्हणते काय माझ्याबद्दल काय बोलताय. तर प्रतिमा लगेच म्हणते थांब अर्जुन, हे बघ सायली आली. आता सायलीला आलेला पाहून लगेचच ती स्पीकरवर फोन टाकते आणि आता म्हणू लागते की बघ अर्जुन तुला विचारण्यासाठी कॉल करत होता. तर आता तिच्या लक्षात आले ती घरातनं खोटं बोलून निघाली की मी प्रतिमा आत्याकडे चालले आणि तुम्ही मला सोडवायला याल.
आता ते अर्जुनला सावरासावर करून सांगू लागते की मी निघून आले कारण गाडी होती ना आणि मला खरं तर माझं एका ठिकाणी जायचं होतं. तर अर्जुन म्हणतो असं कोणतं ठिकाण होतं तुला जिथे इतकं अर्जंट जायचं होतं, मी तुला येतो म्हणालो तरी तू वाट पाहिली नाही. आता इथे ती थाप मारते की अरे मला ना मंदिरात जाऊन निवांत बसायचं होतं. मी थोडा वेळ मंदिरात गेले, तिथे निवांत बसले, देवाशी व्यवस्थित गप्पा गोष्टी केल्या मंदिरात बसून आणि मग मी आता घरी आले. मग ती त्याला म्हणते काळजी करू नका. मग इथे आम्हाला जेवायचे प्रतिमात्या असं म्हणते आणि मग मी फोन ठेवते, हां नंतर बोला तुम्ही दोघं असं म्हणून फोन ठेवते. अर्जुनला इथे कल्पना सांगत असते शांत हो, किती टेन्शन घेतोयस तू. प्रतिमात्या विचारते अगं तू इतका वेळ कुठे होती. तर ती सांगते अहो मी हा टेप रेकॉर्डर आणायला गेले होते ना. तर ती म्हणते आजीकडे होता तू घेऊन आलीस. तर इथे सायली सांगते नाही त्यांचा टेप रेकॉर्डर कधीच दिला गेला आहे, मी हा एका अँटिक शॉपमधनं शोधून आणला आहे. तर इथे हे सगळं बाजूला राहू दे बरं असं म्हणत प्रतिमा म्हणते की आपण अगोदर जेवण करून घेऊ. आम्ही दोघी विमल आणि मी तुझ्यासाठी जेवायचं थांबलो आहे, आपण तिघी मिळून जेवण करूया. तर विमलला मी सुमनला मी आवाज देते. तर इथे सायली म्हणते थांबा ना, माझं काय म्हणणं आहे एकदा ऐका ना, मी ना फार उतावळी झाली, मला इथे तन्वीचा आवाज ऐकायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिले टेप रेकॉर्डर चालू करून तो आवाज ऐकूया ना. तर इथे प्रतिमात्या म्हणते तू काय एवढी घाई करतेस, आपण अगोदर जेवण करू. पण इथे सायलीचा अट्टहास पाहता तिचं मन नको मोडायला म्हणून इथे प्रतिमात्या तयार होते. आता इथे कितीतरी ठिकाणी जेव्हा अस्मिता तिच्या अस्तित्वाची लढाई लढताना जॉब शोधायला गेलेली असताना तिला जॉब मिळत नाही आणि ती कितीतरी ठिकाणी निराश हाती वापस आलेली असते. तिला सगळीकडनं रेझ्यूम वापस दिलेला असतो. तिला आज तरी नकारच आला आहे सगळ्या ठिकाणावरून जॉबसाठी. तर ती घरी जायला निघते. घरी जाताना ती रिक्षावाल्याला विचारते किती पैसे. तर रिक्षावाल्याने 200 रुपये सांगितले. 200 रुपये म्हणजे आज तिच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. ती स्वतः जेव्हा कमवायला निघाली तेव्हा तिला त्या पैशाची किंमत कळते. तर ती म्हणते इथल्या इथे जायला एवढे पैसे, थोड्या अंतरावर गेले तर पैसे कमी लागेल म्हणून ती पायी पायी घरी जायला निघते. आता इकडे आपल्याला पाहायला मिळेल की प्रतिमात्या आणि सायली उत्तावेळपणे ती टेप रेकॉर्डिंग ऐकायला बसलेली असतात. शुभम करून तिच्या एक एक शब्द जेव्हा ती बोबड्या आवाजातली तन्वी बोलू लागते ना तरी ते अक्षरशः अंगावरती काटा यावा. एखादी आईला आपलं बाळ नजरेसमोर नाही ते कुठे ते माहीत नाही, पण त्या बाळाचा आवाज कानावर पडतोय ह्या गोष्टीने काय होऊ शकतं हे आपण त्या क्षणाला अनुभवू शकतो. प्रतिमात्या एकदम डोळे बंद करून त्या तन्वीपर्यंत जणू जाऊन पोचलेले असतात. सायली ही कळत नकळतपणे त्या बाळापर्यंत पोचलेली आहे. आता आपल्याला इकडे पाहायला मिळेल की अस्मिता घरी येते. इतकी थकलेली दमलेली अस्मिता, तिच्या चेहऱ्यावरती अजिबात तेज नाही. तर अर्जुन म्हणतो कुठे होतीस तू, किती दमलीस तू. अर्जुनला ती सांगू लागते अरे बाहेर किती ऊन आहे बघ ना, उन्हामुळे झाले. मग अर्जुन म्हणतो घरात गाडी होती, गाडी घेऊन जायची, तू का गेलीस याने. तर ती म्हणते अरे किती गाडीला ट्रॅफिक असते, पार्किंगला जागा नसते. बरं तुम्ही मला जास्त प्रश्न विचारू नका, मी आलीच फ्रेश होऊन, मग आपण चहा पाणी नाश्ता वगैरे करूया असं म्हणत ती लगेच तिथून पळ काढते. अर्जुनच्या आणि कल्पनांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावं लागणे म्हणून ती तिथून जाऊन रूममध्ये जाते. पण अर्जुनला आणि कल्पनाला जरा गोष्ट खटकते की हिच्या मनात नक्की काय चाललं आहे, ही नक्की काय करते, ही गोष्ट शोधायला हवी. आता इथे सायली ती शुभंकर होती वारंवार ऐकत असते. तर प्रतिमा म्हणते आता बस बरं का, बस आता ठेव, आता आपण जेवण करूया, थोडा आराम कर आणि ह्या गोष्टीचा जास्त विचार करू नको. तरी ते सायली विचारते तुम्हाला 100% शुअर आहे की हा आवाज तुमच्या तन्वीचा आहे. तरी ते प्रतिमा हसते आणि म्हणते असं कसं, मी माझ्या लेकराचा आवाज नाही ओळखणार, हा तन्वीचाच आवाज आहे. सायलीचं म्हणणं आहे की हा आवाज माझा आहे मला वाटतंय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, कोण. तर इथे लगेच मधुभाऊ क्लिक झाले. आता मधुभाऊ आणि कुसुमताईला भेटायला सायली जाते. सायली तिथे गेल्यानंतर तो टेप रेकॉर्डचा आवाज रेकॉर्डिंग करून मोबाईलमध्ये घेऊन गेलेले असते मधुभाऊंकडे. मधुभाऊंना ती ऐकवते आणि मग ती प्रश्न विचारते मधुभाऊ हा आवाज कुणाचा. मधुभाऊंचा श्वास जोरजोरात चालू होतो, डोळ्यांनी ते खुणवू लागतात. मग ती त्याला विचारत असते. त्याच वेळेला नेमका अर्जुन तिथे येतो आणि तो विषय तिथे अर्ध्यातच राहून गेला. पण आता आपल्या सायलीचा पाठलाग करणार ती व्यक्ती त्या ठिकाणी जाते आणि मधुभाऊंचा श्वास थांबवते की काय, मधुभाऊंचा जीव जातोय की काय. चला तर मग पुढे येणारे ट्विस्ट पाहण्यासाठी आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला तुम्ही विसरतायत, लाईक पण तुम्ही करत नाहीत, मला माहिती आहे. तर तुम्ही व्हिडिओ ऐकताय हेही ठाऊक आहे, तर माझ्या चॅनलला लाईक नक्की करत जा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.